आघाडीमध्ये गौरव अग्रवाल यांचा या ठिकाणी भाजपात प्रवेश झालेला आहे। या समोर त्यानंतर कांदा साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन शिवाजीराव बस्ते यांचा या ठिकाणी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश होतोय। सर्व प्रवेशार्थींचं या ठिकाणी भारतीय जनता पक्षामध्ये स्वागत आहे। मी व्यासपीठावरील मान्यवरांना संदीप निवृत्ती जाधव सरपंच तलावडे, उत्तमराव देशमाने माजी चेअरमन जिल्हा कर्मचारी बँक, सागर निकम सरपंच बोळेगाव, नंदू कोतवाल चेअरमन विविध कार्यकारी सोसायटी कालवार, नंदकुमार भागवत कोतवाल, नीरज जाधव पदाधिकारी काँग्रेस चांदवड, राजेंद्र गवंडे संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती चांदवड, भागवत अण्णा जाधव जाहीर काशी संचालक कादर मर्चंट बँक, विलास पवार प्रवेश केलेला आहे। दोन्ही पक्षामध्ये या वर्षासाठी माझी बऱ्याच दिवसापासून माझी इच्छा होती, पण काही योग येत नव्हता, काही जमत नव्हतं। पण आज गेल्या 2-3 दिवसापासून मी बोलतो, राहुल दादांचं माझे बोलणं झालं आणि आज तो दिवस आलेला आहे। आज खरं म्हणजे हा कार्यक्रम मोठ्या मैदानामध्ये पाहिजे होता आणि आपल्याकडेच पाहिजे होता, चालवडला। त्याची मजा काही मोठी वेगळीच होती। पण आज मुख्यमंत्री येत आहेत, खूप कार्यक्रम या ठिकाणी शहरामध्ये आहेत। कुंभमेळ्याच्या निमित्ताने वेळ आता कमी आहे, निवडणुका घोषित झालेल्या आहेत। त्यामुळे आता निवडणुकीमध्ये ज्यावेळेला येऊ त्यावेळेला मोठी सभा होईल, त्यावेळेला निश्चित आपण एकमेकांशी संवाद साधू बोलू। पण आज शिरीष भाऊ आहेत आणि त्यांच्याबरोबर अनेक मातबर नेते आपल्या भागातले, सहकार क्षेत्रातले, राजकारणातले आहेत, सामाजिक कार्यकर्ते आहेत, आणि सर्वांनी पक्षामध्ये या ठिकाणी प्रवेश केलेला आहे। त्यामध्ये विशेष करून शिरीष भाऊ कोतवाल तर आहेच, त्याबरोबर अनेक नाव आहेत, तुम्ही कोणाकोणाचं नाव घेऊ या ठिकाणी। पण शहरामध्ये सुद्धा प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते वेगळ्या पक्षांचे, त्यांनी सुद्धा या ठिकाणी प्रवेश केलेला आहे। गुरुजी बग्गा हे अनेक दिवसापासून आपल्याला माहित आहे, त्या नगरसेवक आहेत, महापौर राहिलेले आहेत महानगरपालिका नाशिकचे, त्यांनी सुद्धा या ठिकाणी प्रवेश केलेला आहे। माजी नगरसेविका नंदिनीताई बोडके, माजी विमलताई नरेश पाटील, नीलम पाटील यांनी सुद्धा या ठिकाणी प्रवेश केलेला आहे। आमचे इथले सामाजिक कार्यकर्ते गौरव गोवर्धने, कांदा साखर कारखान्याचे उपाध्यक्ष शिवाजी दादा बस्ते, अजून कोण प्रमुख आहे, मामा पाचोरकर, अनेक सरपंच आहेत, सहकार क्षेत्रातले प्रमुख पदाधिकारी आहेत। या सगळ्यांनी पक्षामध्ये या ठिकाणी प्रवेश केलेला आहे। आपलं सगळ्यांचं मनापासून पण आता हा प्रवेश तुमचा शेवटचा, आता कुठे प्रवेश करायचा ठरलं सगळ्यांचा, कारण आपण मुख्य प्रवाहामध्ये आलेला आहात। आता बाकी पक्ष त्याचं अस्तित्व वगैरे काही बोलत नाही, शरद पवारचं काय, रुबाठांचं काय, किंवा आता काँग्रेस नसल्यासारखीच आहे, कारण नेतृत्वहीन काँग्रेस आहे, भरकटलेल्या जाण्यासारखी त्यांची परिस्थिती आहे आणि म्हणून मी त्यांच्याबद्दल जास्त काही बोलणार नाही। पण आता तुम्ही मुख्य प्रवाहामध्ये आलेला आहात। आपल्याला माहितीये देशामध्ये सर्वाधिक आमदार असतील, सर्वाधिक खासदार असतील, आणि सर्वाधिक जगामध्ये कुठल्या पक्षाचे सदस्य आहेत, भारतीय जनता पक्षाचे आहेत। मोदीजींच्या नेतृत्वात आज देश किती पुढे चाललेला आहे त्याला कल्पना आहे, कशा पद्धतीने प्रगती होते, सगळ्या क्षेत्रामध्ये आपण किती पुढे चाललेलो आहोत। मोदी रोड बघतायत, त्या 10 वर्षामध्ये कशी परिस्थिती झाली, इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीमध्ये रेल्वे कशा सुपरफास्ट निघालेल्या आहेत,
विमानं कशी आता पळायला लागलेली आहे, सगळ्या जिल्ह्यामध्ये विमानतळ होत आहेत, इंडस्ट्रीज किती वेगाने या ठिकाणी वाढायला लागलेली आहे. आणि म्हणून मोदींच्या नेतृत्वाखाली सगळ्या ठिकाणी विशेष करून पाकिस्तानसारखं छोटंसं राष्ट्र, बांगलादेशसारखं छोटंसं राष्ट्र आपल्याला जेव्हा केव्हा जाऊन भरायचं, चायना तिकडून आपल्या वाटेला जायचं, बॉर्डर मस्ती करायचं. पण आज मोदींच्या नेतृत्वाखाली देश सुरक्षित आहे. आपल्याला याची कल्पना आहे. पाकिस्तानने पूर्वी नुसतं बॉम्बस्फोट केला तरी आम्ही युरोपकडे पाय पडत जायचो, अमेरिकेकडे पाय पडत जायचो, पण आज ती परिस्थिती राहिली नाही. आज इतका जबाब पथ्याचं त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की एका सक्षम हातामध्ये त्या देशाचं नेतृत्व आपण सोपवलेलं आहे. आणि म्हणून देशामध्ये मोदीजी असतील, राज्यामध्ये आता देवेंद्रजी आहेत. आपल्याला देवेंद्रजीबद्दल मी काही फार सांगावं असा कुठला विषय नाहीये. मला वाटतं अतिशय बुद्धिवान, अतिशय दूरदर्शीपणा असलेला माणूस आपल्या राज्याचा मुख्यमंत्री झालेला आहे. मला वाटतं देवेंद्रजीच्या नेतृत्वाखाली आता वर्षभरामध्ये जी घोडदौड चाललेली आहे, मागच्या काळामध्ये एकनाथजी मुख्यमंत्री होते, आम्ही सत्तेमध्ये सगळे होतो आणि इतक्या वेगाने आपण आता पुढे चाललेलो आहोत. त्यामुळे मला असं वाटतं अशा मुख्य प्रवाहामध्ये आपण आलं पाहिजे. प्रवाहाच्या विरोधात वाहून चालत नाही, नुसते हातपाय हळून दुखायला लागतात, मग थोडी बुडावं लागतं. आणि त्यामुळे मला असं वाटतं की आपण अतिशय चांगला निर्णय आज या ठिकाणी घेतलेला आहे. राहुल दादा त्या ठिकाणी आमदार आहेत, आमचे साथीवर कुठे हा, तर हे सगळे म्हणजे त्या ठिकाणी आहे. आपण त्यांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी प्रवेश झालेला आहे. त्यानंतर अतिशय सिनियर आहेत. मला वाटतं अनेक निवडणुका आपण लढलेल्या आहात. आपण 2 वेळा मला वाटतं आमदार होतात. तेवढं आपण कुठल्या साली होता 99, त्याला मी पण होतो. मी 95 पासून आमदार आहे. मी सतत 7 वेळा निवडून आलेलो आहे. त्यावेळेला आता माझ्या सोबतच त्यावेळेला ते होते. पण तुम्ही निवडणुका खूप लढल्या मला वाटतं ना. किती 7, 8 म्हणजे तुम्ही मला सिनियर आहात. दादा एवढं मी फक्त निवडून आलो प्रत्येक वेळेला, दादा 2 वेळेला निवडून आलेले आहे, काही हरकत नाही. पण आता निश्चित दादा आमच्या सोबत आहेत. आपण सगळेजण मिळून नवे कार्यकर्ते असतील, जुने कार्यकर्ते, आपल्याला कुठे भेदभाव होणार नाही. एकदा तुम्ही भाजपमध्ये आला की म्हणजे तुम्ही सगळे एकत्र होतात. म्हणजे पाणी रे पाणी तेरा रंग केसा जे आपल्याकडे म्हणतात आपण जाणं, जिसमें मिला तो उसके जैसा, तर तुम्ही भाजपाशी झालेला आहात. आता कुठेही आपण काम करूया. कुठेही आपल्याला तक्रारीला वाव राहणार नाही. कुठे तक्रारीला वाव राहणार नाही की बाबा जुन्या लोकांना न्याय मिळत नाही, आम्हाला हे करताय, आम्हाला आवडत आहेत का, आमची कामं होत नाही का, आम्हाला निधी मिळत नाही, असं कुठेही होणार नाही. आणि म्हणून आपण निश्चित राहा. आज आपण भारतीय जनता पक्षामध्ये आलेला पुन्हा आपलं सर्वत्र या